आजचा आपला जो विषय आहे हा आपण आपल्या नोट्स मध्ये लिहून घ्या. तुमच्या बंधूला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे. तुमच्या बंधूला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे. आता एक आकडा टाका, त्यामध्ये एक आकडा टाका आणि त्या एक क्रमांकाची हेडलाईन लिहा, प्रेमाने उत्तर द्या. एक नंबरचा आकडा टाका आणि त्या ठिकाणी लिहा, प्रेमाने उत्तर द्या. आता जेव्हा तुमचा भाऊ रागामध्ये काही बोलला तुम्हाला, किंवा तुमच्या घरातील व्यक्ती ज्या वेळेला तुम्हाला रागामध्ये जर काही बोलली, त्या वेळेला तुम्ही जे आहे त्या व्यक्तीला कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे हे देवाचे लेकरू या नात्याने तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरातील व्यक्ती ही आपल्या बरोबर अतिशय कठोरपणे बोलती किंवा अतिशय रागामध्ये ज्या वेळेला आपल्या घरातील व्यक्ती आपल्या बरोबर बोलत असते, त्यावेळेला आपण आपल्या त्या घरातील व्यक्ती बरोबर प्रेमाने आणि संयमाने जे आहे ते बोललं पाहिजे. आणि जर आपण आपल्या घरातील व्यक्ती बरोबर जो रागामध्ये आहे आणि जो रागामध्ये आपल्याला बरंच काही बोलत आहे, त्याच्या बरोबर जर आपण प्रेमाने आणि संयमाने जर बोललो, तर जो काही राग त्याला आलेला आहे तो राग त्या ठिकाणी शांत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो राग शांत करण्याकरता जी भूमिका तुम्ही घेतलेली आहे ती आहे संयम ठेवणं, आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्यासोबत प्रेमाने वार्तालाप करणं. आता पवित्र शास्त्र हे आपल्याला काय सांगतं, प्रेमाने उत्तर द्या या संदर्भामध्ये ते आपण पाहणार आहोत. आणि नीतिसूत्राचं पुस्तक आपण यावेळेला अध्याय 15 आणि वचन 1 आपण काढू. आणि त्या ठिकाणी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे आपण आपल्या बरोबर अतिशय कठोर किंवा रागामध्ये बोलणाऱ्या व्यक्तीला प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे याविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की एखाद्या व्यक्ती जर आपल्या बरोबर रागामध्ये बोलत आहे, तर त्या वेळेला आपण देखील त्याच्या बरोबर रागात बोललं पाहिजे हे त्याचं सोल्युशन नाहीये. जर आपण आपल्या बरोबर रागात बोलत असलेल्या व्यक्ती बरोबर जर रागात बोललो, तर त्या ठिकाणी तो जो वाद आहे तो वाद शांत होण्याऐवजी तो त्या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढून जाईल. आणि तो वाढू नये यासाठी जर तुम्हाला देव कळालेला आहे, लक्ष द्या, अनेक वेळा घरामध्ये देव काय आहे हे आपल्याला कळालेलं असतं, पण घरातील इतर जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला जेवढी देवाची माहिती आहे तेवढी त्यांना नसते. आणि म्हणून अनेक वेळा देव हा ज्या काही अपेक्षा करतो तो त्यांच्याकडनं करत नाही, तर तो तुमच्याकडनं करतो. कारण तुम्हाला देवाविषयी माहिती आहे, तुम्हाला देवाविषयी शिकवण्यात आलेला आहे, मग देवाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुमच्याकडनं जास्त आहे. आणि ज्या वेळेला घरामध्ये वाद होतो, वाद होण्याचे अनेक कारण आहेत. मी सुरुवातीलाच तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. वाद ह्या अनेक कारणांना घेऊन होऊ शकतात किंवा होत असतात. पण जेव्हा वाद होतात ना, त्यावेळेला
आपण तो जो वाद आहे तो कोणत्या शब्दांनी शांत केला पाहिजे, तर वचनात असं लिहिलेलं आहे की आपले जे शब्द आहे ते अतिशय मृदू अशा प्रकारचे असणं फार गरजेचं आहे. अतिशय मृदू अशा प्रकारचे शब्द किंवा अतिशय कोमल किंवा अतिशय प्रेमाने भरलेले असे शब्द हे आपण त्या कोपाच्या समयी काढणं फार गरजेचं आहे. जर आपण अशा प्रकारे जर आपले शब्द जर प्रेमाने भरलेले किंवा कोमल शब्द किंवा मृदू उत्तराने जर आपण त्या ठिकाणी जर क्रोधात असलेल्या व्यक्तीला उत्तर दिलं, तर लक्ष द्या त्या ठिकाणी त्याचा जो क्रोध आहे तो क्रोध शांत होऊ शकतो. पण जर तो ज्या प्रकारे आपल्या बरोबर बोलत आहे त्या प्रकारे जर आपण जर बोललो, तर त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की कठोर शब्दाने क्रोध जो आहे किंवा जो संताप आहे तो उत्पन्न होतो. आता संताप उत्पन्न होऊ नये म्हणून आपण त्या व्यक्तीला, जो आपल्या घरातीलच आहे किंवा जो आपल्या आजूबाजूला राहतो किंवा जो आपल्या ओळखीचा असू शकतो किंवा ओळखीचा असू पण शकत नाही, तो कामावरचा असू शकतो, कुठलचा पण ज्या वेळेला वाद होतात ना त्या वेळेला आपण प्रेमाने उत्तर द्यायला तयार असलं पाहिजे. आणि जर आपण प्रेमाने उत्तर देणारे जर लोक बनलो, तर त्या ठिकाणी वाद होणार नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला क्रोधामध्ये, रागामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या बरोबर बोलतो, तर आपणही त्याच्यासोबत तसंच बोललं पाहिजे हे आपल्याला पवित्र शास्त्र शिकवत नाही. पवित्र शास्त्र आपल्याला तो जसं आपल्या बरोबर बोलतो तसंच आपण त्याच्याबरोबर बोलावं ह्या गोष्टी सांगत नाही किंवा शिकवत नाही. मग दुसरी जी गोष्ट आहे ती आहे आपण नम्रतेने, आपण जे आहे नम्रतेने अशा क्रोध करणाऱ्या लोकांबरोबर बोललं पाहिजे. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपली भूमिका काय असली पाहिजे. ज्या वेळेला लोक हे क्रोध करतात, ज्या वेळेला लोक हे रागामध्ये बोलतात, ज्या वेळेला लोक हे अतिशय कठोर शब्दांचा वापर करतात, त्यावेळेला आपली जी भूमिका आहे ती काय असली पाहिजे. तर देवाचं जे सांगतं की आपण अशा लोकांबरोबर नम्रतेने जे आहे ते बोललं पाहिजे. देवाचं सांगतं की आपण अशा लोकांबरोबर ज्यावेळेस नम्रतेने बोलतो ना, त्या वेळेला वाद होण्याचे जे चान्सेस आहेत ते त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या बोलण्यामुळं आपण ते कॅन्सल केलेले आपल्याला पाहायला भेटतात. वचन बघा काय सांगत आहे. फिलिप्पिकरचं पत्र आपण काढू, दुसरा अध्याय, आणि त्याचं जे वचन 14 आहे त्या वेळेला आपण काढू आणि आपण वाचूया. फिलिप्पिकरचं पत्र दुसरा अध्याय आणि 14 वचन कोणीतरी काढा. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. व्हेरी गुड. जे काही तुम्ही कराल ती करण्याची पद्धत आहे. आता ती पद्धत कोणती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. 2 पद्धती आहे, लक्ष द्या. अनेक वेळा घरामध्ये अनेक गोष्टी करण्याची त्या ठिकाणी गरज भासते, परंतु अनेक वेळा त्या ठिकाणी ती गोष्ट करत असताना आपण ती कशा प्रकारे करतो, तर वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, फिलिप्पिकर पत्र दुसरा अध्याय आणि वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो, तर वचन 14 मध्ये असं म्हणत आहे की आपण
कुरकुर करत किंवा वाद विवाद करत अनेक वेळा घरामध्ये अनेक गोष्टी करतो. मग त्या कामासंदर्भात असू शकतात किंवा इतर कोणत्या गोष्टी असू शकतात. आणि ज्या वेळेला आपण कुरकुर करत किंवा वाद विवाद करत एखादी गोष्ट करतो, तर त्या ठिकाणी भांडण जे आहे ते होण्याची शक्यता टाळता येत नाही. किंवा त्या ठिकाणी वाद विवाद जे आहे ते कुरकुर केल्यामुळं किंवा वाद विवाद जो आहे ना, तो मोठ्या प्रमाणामध्ये तो वाढू शकतो. आणि तो वाढू नये म्हणून आपण नेहमी घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग येतील की जे कुरकुर करण्याकरता आपल्याला भाग पाडतील किंवा वादविवाद करण्याकरता आपल्याला ते उकसवतील, अशा वेळेला आपण नम्रतेने जे आहे ना, बोलण्याची जी भूमिका आहे ती घेतली पाहिजे. कारण देवाच्या अपेक्षा ह्या आपल्याला देव माहिती असल्या कारणामुळं आपल्याकडनं त्या पूर्ण होणं गरजेचे आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून देव हा आपल्याला पाहतो हे आपण विसरू नये. मग देव म्हणत आहे की जे काही तुम्ही कराल, आता तुम्ही लक्ष द्या, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आता जर एका घरामध्ये जर 2 सुना आहेत, एक जस्ट उदाहरण मिळत आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी दोघांमध्येही अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे. घरातील कामांना करण्यासंदर्भात किंवा घरामध्ये जर दोघं भाऊ आहे तर त्या दोघा भावांमध्ये समजदारपणा असणं फार गरजेचं आहे. काम करण्यासंदर्भात किंवा घर चालवण्यासंदर्भात किंवा एकमेकांची काळजी घेण्यासंदर्भात, एकमेकांना विचारपूस करण्यासंदर्भात. लक्ष द्या, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अनेक काम करावी लागतात. पण ज्या वेळेला तुम्ही ती कामं करतात ना, त्यावेळेला ती करत असताना मुळीच कुरकुर करू नका. मी सकाळी केलं होतं, मग आता मी दुपारी करणार नाही, मग तिने ते केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. किंवा मी संध्याकाळी केलं होतं, मग मी सकाळी करणार नाही, तिने ते केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे, हिने ते केलं पाहिजे. लक्ष द्या, अनेक वेळा परिवारामध्ये राहत असताना आपल्या शब्दामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. आपल्या शब्दामध्ये नम्रता असणं फार गरजेचं आहे. देवाची इच्छा ही आहे की आपण जे काही करतो ना, ते करत असताना आपण नेहमी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला कुरकुर करायची नाहीये किंवा आपल्याला संबंधित घरातला व्यक्ती हे काम करत नाहीये तर त्याने ते काम करावं म्हणून वादविवाद करून त्याच्याकडून ते करून घ्यावं किंवा त्याला वादविवाद करून ते कामाबद्दल सांगावं आणि त्याला ते करायला लावावं. अशा प्रकारच्या मार्गाने देवाने आपल्याला कोणतीच गोष्ट करण्यासाठी सांगितलेली नाही. आणि म्हणून देव अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे म्हणत आहे की जे काही तुम्ही कराल ना, ते कुरकुर न करता किंवा वाद न घालता करा. हे आहे खऱ्या अर्थाने कार्य करण्याची पद्धत. ही आहे खऱ्या अर्थाने नम्रतेमध्ये संबंधित व्यक्तीला कार्य करून दाखवण्याची पद्धत. तिसरा मुद्दा लिहा. तिसरा जो मुद्दा आहे तो लिहा. संयम ठेवा. म्हणजे तुमची इच्छा आहे हे झालंच पाहिजे आणि आत्ताच झालं पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही घरामध्ये इतर व्यक्तींशी जर राहू लागले
तर त्याचं जे रूपांतर आहे ते वादविवादामध्ये होईल, ते भांडणामध्ये होईल. कारण तुमची जशी इच्छा आहे की हे आत्ताच झालं पाहिजे, तसं समोरच्याची पण तशी इच्छा असली पाहिजे की ते आत्ताच केलं पाहिजे म्हणून. आणि तुमचे विचार हे दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांपेक्षा भिन्न आहेत, आणि म्हणून समोरच्या व्यक्तीने तुमच्या विचारांना घेऊन सर्वच गोष्टी केल्या पाहिजे अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीकडनं अपेक्षा ठेवण्याऐवजी तुम्ही संयम ठेवणं फार गरजेचं आहे. आणि बघा वचन काय म्हणत आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 14वा अध्याय आणि 29 वचन आपण काढू. नीतिसूत्रे 14वा अध्याय आणि 29 वचन पहा काय म्हणत त्या ठिकाणी. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करतो. व्हेरी गुड. देवाचं वचन सांगत त्या ठिकाणी की ज्याला लवकर राग येत नाही. अनेक वेळा आपल्याला लगेच राग येतो ना, लगेच राग येतो. राग कुठं असतो माणसाच्या, कोणी सांगेल का? डोक्यात असतो. डोक्यात सॉरी, डोक्यात डोक्यात असतो, मनात असतो. आणखीन एक म्हण आहे की सॉरी, तळपायाची आग मस्तकात जाते. मस्तकात तळपायाच्या मस्तकात एक म्हण आहे की राग कुठं असतो, कुठं दिसतो राग? आपल्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावर दिसतो. अजून कोणतरी सांगितलं होतं काहीतरी. नाकावर. हा, कोण बोललं? कोण आहे? काय नाव आहे? नाकावर. हा, कोण बोलला आता? साक्षी बोलली. साक्षी. नाकावर राग असतो असं? हा, नाकावर राग असतात. ओके. ओके, व्हेरी गुड. कुठं असतो राग? नाक फुलतं की नाही फुलत? थोडं काय असतं, तुम्ही बघा एखाद्या व्यक्तीला तुम्ही रागवा आणि बघा हा होतं की नाही होत असं? हा, होत. लक्ष द्या, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की राग जो आहे ना, राग ह्याला ताब्यात ठेवायला शिका. कारण याकोबाच्या पत्रामध्ये रागाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. उत्पत्तीचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो ना, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर हा कायनाला म्हणत आहे की कायना, तू काय ताब्यात ठेव? संताप, तुझा राग. आणि त्यांनी तो ठेवला का तापामध्ये? त्याच्यावर त्यांनी विजय मिळवला त्याच्या रागावरती? त्याला कंट्रोल मध्ये ठेवलं का रागाला? ठेवलं का नाही ठेवलं? कायनाने नाही ठेवलं. जर त्यांनी रागावरती नियंत्रण मिळवलं असतं, देवाचं जर ऐकलं असतं, तर त्याचा जो भाऊ आहे तो त्या ठिकाणी जिवंत राहिला असता, पण नाही राहू शकला. का? कारण रागाने त्याचं कंट्रोल घेतलं. बघा, लक्ष द्या, राग पाळायला शिका. राग जो आहे ना, राग हाताळायला शिका, हाताळायला. वचनामध्ये ज्याला लवकर क्रोध येत नाही ना, तो कसा आहे? महाबुद्धिवान. कसा आहे तो? महाबुद्धिवान. तुम्ही महाबुद्धिवान कुणाला म्हणाल? आता जर तुम्हाला जर विचारपूस केली तर तुम्ही महाबुद्धिमान कुणाला म्हणाल? ज्याला लवकर राग येत नाही तो. नाही, हे वचनातून आता तुम्ही वाचलं.
असं समजा की वचन तुम्हाला अजून तर मला माहितीच नाही, पण तुम्हाला जर विचारलं की महाबुद्धिमान तुम्ही कुणाला म्हणाल, तर तुम्ही काय सांगाल? आजच्या घडीला महाबुद्धिवान तर एखाद्या इंटेलिजन्सला म्हटलं जातं. सॉरी? म्हणजे जे शैक्षणिक दृष्ट्या जर धरलं तर जो आज अतिउच्च शिक्षण घेतलेलं आहे त्याला बुद्धिमान म्हटलं जातं. ओके, अतिउच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला बुद्धिमान म्हटलं जातं. आणखीन? ज्याला ज्ञानाबद्दल अधिक माहिती राहील त्याला. ज्याला ज्ञानाबद्दल अधिक माहिती राहणार त्याला. ज्ञानाबद्दल अधिक माहिती असेल त्याला. ओके, व्हेरी गुड. लक्ष द्या, जस्ट एक उदाहरण मी घेतो, पण तुम्हाला ते सर्व समजण्याकरता मदत होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं करण्याची जी काही कला कौशल्य आहे ज्या व्यक्तीमध्ये असतात, म्हणजे आता मॅच सुरू आहे आणि एका बॉलामध्ये 6 रन जे आहे ते काढायचे आहे आणि हे अशक्य आहे. आणि लाखो लोक स्टेडियम मध्ये बसलेले आहेत. प्रेशर हे एका बॉलर 6 रन काढणाऱ्या त्या बॅट्समॅन वरती काढायचे, त्या बॅट्समॅन वरती पण आहे, आणि जो बॉलिंग टाकणार आहे त्याच्यावरती पण प्रेशर आहे, पण जे फिल्डिंग करत त्यांच्यावरती पण प्रेशर आहे, आणि जे बसून त्या व्यक्तीला आता तो शेवटचा बॉल मारताना बघणार त्यांच्यावरती पण काय आहे, प्रेशर आहे. पण त्या स्टेडियम मध्ये बसलेले जे काही 2 देशाचे जे काही लोक आहे ना क्रिकेट बघण्यासाठी तिथे आलेले, त्यांच्यावरती पण प्रेशर आहे. तुम्ही मान्य करता का हे? हो. हो. बघा ते. आणि मग अशा वेळेला बॉलर बॉल टाकतो आणि बॅट्समन जे आहे ना अशा पद्धतीने तो बॉल काय करतो माहिती का, त्या बॅटीने मारतो, बरोबर काय होतं माहिती का, तो बाउंड्रीच्या बाहेर जातो, 6. आता विचार करा, एका बॉल मध्ये 6 रन त्या ठिकाणी त्या बॅट्समनने काय केले, मारले. तर त्या बॅट्समन संदर्भात लोकांची जी भूमिका आहे ती काय होईल माहिती का, हा व्यक्ती फार बुद्धिमान आहे बरं का, याला कोणता बॉल कसा मारायचा हे बरोबर याला कळत. आता कळलं तुम्हाला महाबुद्धिमान म्हणजे काय, जगाच्या दृष्टिकोनातून बघायचं ठरलं तर. मग असे महाबुद्धिमान अनेक क्षेत्रामध्ये आहेत. ठीक आहे, अनेक क्षेत्रामध्ये असे महाबुद्धिमान लोक आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांना पवित्र शास्त्र महाबुद्धिमान म्हणत नाहीये. पवित्र शास्त्र ज्या व्यक्तीला महाबुद्धिमान म्हणत आहे ना, तो व्यक्ती ह्या ठिकाणी जर कोण आहे तर तो आपल्याला पाहायला भेटतो, ज्याला लवकर राग येत नाही, तो ज्याला लवकर काय येत नाही, राग येत नाही, तो काय आहे, महान बुद्धिमान आहे. मग आता जर तुम्हाला महान बुद्धिमान बनायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल ह्या वचनानुसार? स्वतःच्या नियंत्रण ठेवावं. ओके, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं. आणखीन अनिताई? तेच सांगत होते का, राग कंट्रोल ठेवायचं, रागावर नियंत्रण. येस, राग कंट्रोल ठेवायचा, रागावर नियंत्रण ठेवायचं. ओके, म्हणजे विचार करा, जर नवरा जर काही बोलला बायकोला आणि बायकोला नवऱ्याच्या बोलण्याचं जर राग आला तर त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात, कोणी सांगेल का? पत्नी पतीशी बोलत नाही. सांगू? माझ्याकडे ओके, येस. जनरली मी माझ्या कुटुंबाचं सांगतो, जर राग आला तर बऱ्याच वेळा मला भूक राहावं लागतं, नाही तर स्वतः स्वयंपाक करावा लागतो कधी कधी. शक्य
ओके. व्हेरी गुड. आणखीन काही? आणखीन कोणी? आणखीन कोणी काही सांगू शकतं का? जर नवरा जर बायकोला बोलला आणि बायकोला जर राग आला तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते काय काय होऊ शकतात आणि कशा कशावर होऊ शकतात? त्यांच्या नातेसंबंधावर दुष्परिणाम होईल का? हो किंवा नाही? हो. हो त्यांच्या संसारावरती दुष्परिणाम होईल का? हो त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती दुष्परिणाम होईल का? हो. त्यांच्या लेकरांच्या जीवनावर त्यांचे दुष्परिणाम होतील का? त्यांचे जे घरचे आहे त्यांच्यावरती त्याचे दुष्परिणाम होतील का? होतील का नाही होणार? हो, अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि मग अशा दुष्परिणामामुळे कुटुंबही तुटतात. येस. म्हणजे विचार करा, नवरा बोलला आणि पत्नीला राग आला, पत्नीने भरली बॅग, घेतले लेकरं आणि गेले निघून आईच्या घरी. पण काय ते योग्य आहे का? वचन काय सांगत त्या ठिकाणी? मी बघा, आज उदाहरणार्थ जर सासू जर सुनेला बोलली तर त्या ठिकाणी सुनेचं कर्तव्य काय आहे? ऍज अ सासू जर बोलली आहे तर राग आला पाहिजे, स्वतःवर त्याचे दुष्परिणाम करून घ्यायचे का? किंवा त्या ठिकाणी जे काही बोललेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का त्याच्याकडे लक्ष द्यायचं का ते आणखीन वाढवायचं? म्हणजे विचार करा, आपण ह्या जगामध्ये राहत असताना देवाची अपेक्षा आपल्याकडनं ही आहे की आपण त्याच्या दृष्टीमध्ये महाबुद्धिमान बनावं. आणि महाबुद्धिमान बनण्यासाठी आपल्याला काय करायची आवश्यकता आहे? तर वचन सांगत आहे की आपला जो राग आहे ना तो असा दिसला नाही पाहिजे नाकावरती. चल. किंवा आपला जो राग आहे ना तो असा भांड्यांमधून दिसला नाही पाहिजे. कधी कधी दिसतो की नाही दिसत राग भांड्यांमधून? कोणी सांगू शकतं कसं दिसतो ते? भांडण झाल्यावर राग असा दिसतो, आपला चेहरा एकदम खुन्नस मध्ये राहतो, डोळे बार फिरते. ओके. भांड्यांमधून राग कसा दिसतो? कधी कधी भांड्यांचा आवाज येतो की नाही? आवाज येतो. येतो. हो, येतो. लक्ष द्या, देवाचं वचन सांगत आहे या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे की आपण संयम ठेवला पाहिजे. बोलू द्या. नवरा बोलत आहे, बोलू द्या. सासू बोलत आहे, येस, बोलू द्या. पत्नी बोलत आहे, लक्ष द्या. जर तुमच्यामध्ये जर तुम्ही संयम जर ठेवला तर तो संयम तुमचं जे नातं आहे ना ते तुटण्यापासून वाचवत. तुम्ही जर संयम ठेवला, तुमचं जे नातं आहे ना ते नातं तुमच्यावर चिडणाऱ्या व्यक्तीला तुमचा रिस्पेक्ट करण्याकरता शिकवतं, सांगतं. क्षमा मागण्यासाठी देखील सांगतं तो संयम त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला ते गिल्टी महसूस करून देतो की हे चुकीचं तू बोलला आहे, चुकीचं तू केलं आहे. म्हणजे लक्ष द्या, संयम हा खूप खूप म्हणजे खूप चांगला आहे ठेवणं. आणि म्हणून देववचन सांगत आहे की जो उतावळी स्वभावाचा माणूस आहे तो त्याच्या मनातल्या गोष्टी काय करतो माहिती का? लगेच बोलून टाकतो. तू काही कमी आहे का?
पती जर बोलला पत्नीला तर पत्नी म्हणते मग तुम्ही काय कमी आहे का? किंवा सासू जर सुनेला बोलली तर सून म्हणतं की मग आम्हाला पण माहिती आहे मग तुम्ही कसे. किंवा भाऊ भावाला बोलला तर भाऊ म्हणतो तू पण मला माहिती कसं आहे. ह्या गोष्टी होता की नाही होत? आणि ह्या गोष्टी जर होतात ना तर अशा प्रकारच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला उतावळ म्हणतात. उतावळ. त्याच्या उतावळीमधून काय बाहेर येतं माहिती का? मूर्खता बाहेर. त्याला कळत नाही की ही आपली पत्नी आहे, त्याला कळत नाही, तिला कळत नाही हा आपला पती आहे, तिला कळत नाही आपली सासू, त्याला कळत नाही आपला भाऊ आहे, सून आहे. इतकं म्हणजे इतकी मूर्खता असते की काही पण बोलून देतात त्यावेळेला. आपल्याला देव माहिती आहे. देवाचं वचन सांगतं की आपण अशा वेळेला संयम ठेवला पाहिजे. काही बोलू नका, संयम ठेवा. येशूने संयम ठेवला. येशूने संयम ठेवला. त्याच्या तोंडावर थुंकलं, त्याला चपडाक मारण्यात आली, त्याचा अपमान करण्यात आला, त्याच्यावरती आरोप केले, दोषारोप त्याच्यावरती केले. बघा, कोणीतरी यशायाचं पुस्तक काढा. यशायाचं पुस्तक काढू आपण. 53वा अध्याय. यशाया 53वा अध्याय आपण काढू. आणि यशाया 53 मध्ये आपण वचन वाचणार आहोत. कोणीतरी मला वचन वाचण्यासाठी मदत करा. वचन 7. त्याचे हाल केले तरी त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वडण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याने आपलं तोंड नाही उघडलं. त्याने म्हणजे येशूने. तो गप्प राहिला. लोक तुमच्याविषयी काय बोलतात ना, बोलू द्या. लेट देम स्पीक. तुमच्या घरात लोक तुमच्याविषयी काय बोलतात ना, लक्ष द्या, बोलू द्या. संयम ठेवा. तो संयम त्यांना बदलवल. तुमच्यातला संयम त्यांना बदलवल. तुमच्यातला संयम त्यांच्यातला राग ना काढून टाकल. तुमच्यातला संयम त्यांना हे सांगल की ते चुकीचे आहे. तुमच्यातला संयम त्यांच्यासोबतचं जे नातं आहे ना तुमचं, ते आणखीन मजबूत करण्याकरता त्यांना ती कृपा पुरवल. येशू शांत राहिला. असं नाही की तो शांत नाही राहिला म्हणून. वचन सांगत आहे ना ठिकाणी, त्याचे हालाल केले तरी त्याने ते सुचले. त्याने आपलं तोंड उघडलं नाही उघडलं. तो उघडू शकत होता ना. त्याने काही पाप केलं नव्हतं. पिलात म्हणाला, मला ह्या व्यक्तीमध्ये काही दोष आढळत नाही, मी ह्याला फटके मारतो आणि सोडून देतो. काहीच दोष नव्हता त्याच्यामध्ये. निर्दोष होता ना. बघा वचन काय म्हणत आहे. येशू निर्दोष होता. त्याने काहीच पाप केलं नाही. वचन 5 वाचा. वचन 5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटकांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. काहीच केलं नव्हतं येशूने. बघा वचन सांग, खरं पाहिलं असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. लक्ष द्या. परिवारामध्ये राहत असताना आहे ना, एकमेकांप्रती तुमच्या शब्दामध्ये प्रेम राहू द्या. परिवारामध्ये राहत असताना आहे ना, तुमच्या शब्दामध्ये नम्रता राहू द्या. परिवारामध्ये राहत असताना आहे ना, तुमच्या शब्दामध्ये संयम राहू द्या. आणि चौथा मुद्दा, परिवारामध्ये राहत असताना क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. परिवारामध्ये राहत असताना क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. बी रेडी टू फॉरगिव्ह. तयार व्हा. लक्ष द्या. कोणीतरी कलसीकरच पत्र 3रा अध्याय आणि
वचन 13 बघा काय म्हटलेलं आहे. कलसे 3:13. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसापात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. व्हेरी गुड. घरामध्ये कोणी जर अयोग्य वागलं असेल ना, तर त्याच्यावर संताप करण्याऐवजी, त्याच्याबरोबर भांडण करण्याऐवजी, त्याला काहीतरी बरं वाईट बोलण्याऐवजी त्याला क्षमा करा ना. क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. क्षमा करा ना. कारण वचनामधील एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसामध्ये क्षमा करा. हेच तर अपेक्षित आहे देवाला आपल्याकडनं. कारण कोणी परिपूर्ण नाहीये ना, शिवाय देवाचं परिपूर्ण कोणीच नाहीये ना. ज्या वेळेला घरातील व्यक्ती हा अयोग्य वागतो, तो किंवा ती, त्या वेळेला ती वेळ त्याच्या त्या अयोग्यतेला घेऊन त्याच्यासोबत भांडण्याची नाहीये ना. त्याच्या त्या अयोग्यतेला घेऊन त्याच्यावर संताप करण्याची नाहीये. त्याच्या त्या अयोग्यतेच्या वागणुकीला घेऊन त्याला काहीतरी अपमानित करायचं, ती वेळ नाहीये. ती वेळ कोणती माहिती का? त्याला क्षमा करण्याची वेळ. क्षमा करण्याची वृत्ती दाखवण्याची ती वेळ आहे. ठीक आहे, झालं आहे, पण परत करू नको. ठीक आहे, झालं आहे, पण परत करू नको. चांगलं नाहीये, त्रास होतो, साक्ष खराब होती, नाव बदनाम होत, लाईफ स्पॉइल होत. बोला ना त्याच्या बरोबर, तुम्ही त्या व्यक्ती बरोबर बोला. नवरा असेल बोला पत्नी बरोबर, पत्नी असेल नवरा बरोबर बोला, लेकर असेल आई वडिलांबरोबर, आई वडील असेल लेकरांबरोबर, सासू असेल सुनेबरोबर, सून असेल सासरे बरोबर, सून असेल सासू बरोबर बोला ना. क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. मनामध्ये काही ठेवू नका, त्याचे परिणाम वाईट होतात. काही नका ठेवू मनामध्ये, काही नका ठेवू मनामध्ये. काढून टाका. काही असेल नसेल सोडून द्या. क्षमा करा. कठीण आहे क्षमा करणं, मानतो. नसेल क्षमा करणं तुम्हाला जमत तर मग प्रार्थना करा देवाला. देवा, मला ते हृदय दे क्षमा करण्याचं. माझ्या मनामध्ये सारख्या सारख्या त्याच गोष्टी येतात, साहजिक येतात, पण प्रार्थना करा, देव तुम्हाला ते हृदय देईल. 5वा मुद्दा, शहाणपणाने आणि विवेकाने बोल लावा. ज्या वेळेला घरामध्ये चुकीच्या गोष्टी होतात किंवा चुकीच्या गोष्टी केल्या जातात, त्यावेळेला चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्ती बरोबर तुम्ही शहाणपणाने आणि विवेकाने जे आहे ते बोललं पाहिजे. मनात येईल तशी बडबड करू नका. मनात येईल तशी जीभ टाळूला लावून काहीतरी बरं वाईट बोलू नका. त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते वाईट होतील. बघा कलसे 4:6 काय म्हणत आहे. कलसे 4:6 पहा. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. प्रत्येकाला म्हणजे जो कोणी अयोग्य प्रकारे वागतो, अयोग्य प्रकारे चालतो, राहतो, बोलतो, त्रास देतो, अशा व्यक्तीबरोबर ज्यावेळेस तुम्ही बोलताना त्यावेळेला त्याच्यासोबत कशा प्रकारे तुम्ही बोललं पाहिजे. तर वचन सांगते की सर्वदा 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 नेहमी तुम्ही त्याच्या बरोबर बोलत असताना
कृपेने बोला, त्याला जवळ घ्या, बोला त्याच्या बरोबर. हो, त्याच्या बरोबर बोला. आणि बोलताना काही पण नका बोलू की त्याला राग येईल. तुमचे संबंध हे जुळण्याऐवजी ते आणखीन खराब होतील. तुमची मन जे आहे ते विटाळल्या जातील. तुम्ही एकमेकांना बरं वाईट म्हणाल, तुम्ही एकमेकांना डोळ्यासमोर पण बघायची इच्छा करणार नाही. असं नका. एकमेकांचा आदर वाढेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा बोलाल त्यावेळेला चूक करणाऱ्या व्यक्तीला त्याची चूक कळून येईल. तो क्षमा मागू शकतो. कारण तो म्हणाल की ठीक आहे, मी आता परत ही गोष्ट नाही करणार. त्या विचारापर्यंत तो येऊ शकतो. जर तुम्ही त्याच्यासोबत शहाणपणाने जर वागले, तुम्ही त्याच्यासोबत विवेकाने जर बोलले, तर तो त्या स्टेज पर्यंत येऊ शकतो. पण तुम्ही जर बोलले नाही ना शहाणपणाने किंवा विवेकाने, तर मग तुमच्या नातेसंबंधामध्ये गडबड होऊ शकते, परिवारामध्ये गडबड होऊ शकते. तुमचे मन हे मिळण्याऐवजी तुमचे मन हे दूषित होऊ शकते. आणि म्हणून लक्ष द्या, शहाणपणाने बोला, विवेकाने बोला. 6वी गोष्ट, भांडण टाळा, अवॉइड करा. जे काही आर्ग्युमेंट्स आहे ना, अवॉइड करा. नीतिसूत्र 23:9 बघा काय म्हणताय. नीतिसूत्र 23:9. मूर्खाच्या कानात काही सांगू नकोस, तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानेल. तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे की भांडण व्हायला नको आहे. कारण एखाद्याला सुधरवणं, एखाद्याला त्याची चूक ही प्रेमाने संयम ठेवून, राग न येऊ देता शहाणपणाने दाखवून सांगणं हे काही सोपं काम नाहीये. हे कठीण आहे, कठीण आहे. त्या ठिकाणी भांडणं होण्याची जे काही चान्सेस आहे ना ते जास्त आहे. पण भांडणं होणारच नाही अशा प्रकारच्या अनुषंगाने तुम्ही त्या व्यक्ती बरोबर जे आहे ना बोललं पाहिजे. त्या व्यक्तीसोबत तुम्ही डील केली पाहिजे. त्या व्यक्ती बरोबर समोरचा व्यक्ती जर भांडण करण्याच्या मूड मध्ये आहे, तुम्ही ते टाळण्याच्या मूड मध्ये राहा, अवॉइड करण्याच्या मूड मध्ये राहा. तो किती काही बोलला, तो भांडण करायच्या मूड मध्ये जरी असला तरी मी माझ्याकडनं ह्या गोष्टी होऊ देणार नाही. ह्या स्टेज पर्यंत खरं जीवन जगण्याची पद्धत समजून घ्या. शेवटचा मुद्दा, प्रार्थना करा त्या व्यक्तीसाठी. प्रे फॉर हिम, प्रार्थना करा. बघा मत्तयाचे पुस्तक 5:44 काय म्हणत आहे. मत्तय 5:44. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वडिलांवर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. व्हेरी गुड. काय केलं पाहिजे आपण? प्रार्थना. हो, देवाच्या सांगण्यासाठी प्रार्थना करा. जर नेहमी त्रास देत आहे तर त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा की त्याच्या हृदयामध्ये बदल व्हावा, त्याचं जीवन बदलावं. आपण किती प्रार्थना करतो आपल्या घरातील व्यक्तींसाठी, तो बदलावा म्हणून. लक्ष द्या, जीवन जगणं हे फार कठीण आहे. जीवन जगण्याची खरी पद्धत शिकून घ्या. पवित्र शास्त्र तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करा. पवित्र शास्त्र हे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींशी संबंधित गोष्टी आपल्याशी सांगतं, शेअर करतं. आणि म्हणून कसं पण जीवन नका जगू. तुमच्या जीवनाला एक स्टँडर्ड द्या.
तुमच्या जीवनाला एक 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 स्टँडर्ड येऊ द्या तुमच्या जीवनाला. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जर बसले आणि तिथून जर तुम्ही तुमच्या कामाला जर गेले, तर ज्या ठिकाणी तुम्ही बसले ना, त्या ठिकाणी तुमच्याबरोबर बसलेल्या लोकांनी तुमच्याबद्दल म्हटलं पाहिजे की खरंच देवभीरू व्यक्ती आहे, खूप प्रेमळ आहे, खूप शांत स्वभावाचा, खूप हेल्पफुल आहे, खूप मदत करतो, धावतो, चांगल्या गोष्टी शिकवतो. हा हे स्टँडर्ड येऊ द्या तुमच्या जीवनाला. लोकांनी तुमच्याबद्दल तुमच्या मागे वाईट बोलायला नको आहे. आणि जर बोलत आहेत तर त्याबद्दल चिडू पण नका, त्याच्यावरती काम करा. लोकांना तुमचा अनुभव आला असेल कडून येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या अनुभवाला तुम्ही गोड करण्याचा प्रयत्न जर कसा करू शकाल तर प्रार्थना करा, भांडण टाळा, शहाणपणाने आणि विवेकाने बोला, क्षमा करा लोकांना, संयम ठेवा, लोकांसोबत नम्रतेने बोला, लोकांबरोबर बोलताना प्रेमाने बोला. लक्ष द्या, तुमचं जीवन देवबाप आशीर्वादित करा. भांडणं अवॉइड करा, अवॉइड करा भांडणं. परिवारामध्ये भांडणं अवॉइड करा, क्षमा करा. दैवम या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद द्या.